आज मी दाखवतोय वीरभद्र महाराजाचं मंदिर, जे की कर्नाटकामध्ये आहे। खूप विशाल असं मंदिर, हेमाडपंथी सगळ्या मंदिराच्या शिला, उंच उंच पिलर असून हे मंदिर 12व्या शतकातलं आहे। वीरभद्राचे खूप कमी मंदिर आहेत, त्यातलंच एक विडूर या ठिकाणी कर्नाटका व महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असलेले हे मंदिर खूप सर्व काही किल्ल्यासारखं असून या ठिकाणी 24 तास पूजापाठ चालते। हे मंदिर अगदी बघण्यासारखं आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे। हे मंदिर फक्त आतल्या साईडचं तसंला तसं ठेवून बाहेरनंच बांधकाम करतात। या मंदिराला संपूर्ण किल्ला व चौकोन माळ वगैरे आहे। दक्ष राजाने 2 यज्ञ केले। पहिल्या यज्ञामध्ये महादेव होते, त्यावेळेस खूप काही महादेवाचा व पार्वतीचा दक्ष राजाने अपमान करून वाट लावून दिला। परत दक्ष राजाने ठरवलं की आपण एक यज्ञ करायचा आणि त्या यज्ञाला पार्वतीला वगैरे नाही बोलवायचं। तरी ही गोष्ट कैलासाला पोहोचली आणि पार्वती महादेवाला भांडणं वगैरे करून मी जातो, मला बघायचे, माझ्या वडिलाच्या घरी कार्यक्रम आहे आणि मला जावंच लागतं म्हणून न बोलवता तिथनं निघाली। महादेवानं सांगितले होते की बाबा तू जाऊ नको, तिथे गेल्यानंतर ना अपमान होईल, तुझा बाप मला अपमान करतोय, तो दक्ष राजा आहे, त्याला माझ्यासारख्याची आवडच नाही। तरी ते न ऐकता जातो। हा हट्ट धरल्यानंतर शिवप्रभूंनी पार्वतीला नंदीवर बसून व पूर्ण त्यांची नंदी आणि शिवगण हे डायरेक्ट दक्ष राजाच्या घरी आले। महादेवाने त्यांना आदेश दिला, जा पार्वतीसोबत जाऊन या। मग ते सगळेजण मिळून दक्ष राजाच्या इथं आले। पार्वती बघल्याच्या नंतरनं दक्ष राजा आधीच खवतळलं, नेमकंच यज्ञाला चालू होते, महायज्ञ होता तिथं। महायज्ञ असल्यामुळं पार्वतीनं म्हणली तुम्ही महादेवाला का नाही बोलवलं, तर त्या दक्ष राजाच्या घरी महादेवाला न आमंत्रित दिल्यामुळं पार्वती खूप क्रोधित होऊन त्या ठिकाणी पार्वती सतीमानं डायरेक्ट अग्निज्योत हे करून यज्ञामध्ये हे आपला स्वतःचा जीवाचा त्याग केला। तिथून नंदीनं डायरेक्ट येऊन शंकराला कैलास पर्वतावर ही बातमी सांगल्या शिवशंकर प्रभूंनी आपली एक जटा उपसून फेकल्या त्या जटेमधून जन्मले म्हणजे ते वीरभद्र, व त्यांना आदेश दिला तिथं जाऊन का झालं हे कसं घडलं जाऊन बघ, व दक्ष राजाचा तिथे कोणीही वाचू नये असा आदेश दिला। जो तुझ्या वाटत येईल त्या सर्वांना मारून टाक। हा आदेश दिल्या महादेवाने डायरेक्ट वीरभद्रांनी येऊन युद्धामध्ये दक्ष राजाचं मुंडकं हाणलं व दक्ष राजाला जागीच मारून टाकलं। पार्वतीच्या आईनं सर्वांना पूजापाठ करून परत महादेवाकडनं दक्ष राजाचा जीवदान मागितलं। दक्ष राजाचं मुंडकं हे यज्ञात जाऊन जळालं होतं, पण सगळं त्याचं शरीर तडपडत असल्यामुळं परत महादेवाने त्याला वरदान देऊन त्याला जिवंत केलं। आणि त्यांना मारणारा म्हणजे हा वीरभद्र, जगात खूप विशाल ताकद असणारा आणि 4ही भुजामध्ये अस्त्र वापरणारा तो वीरभद्राची विशाल ताकद होती व तो शिवाच्या जटेमधून जन्मलेला आहे। हे मंदिर वेडूरमध्ये आहे। व्हिडिओची माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा।